हॉटेलसारखे नान घरीच खायचे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हॉटेलमध्ये आता जायची काहीच गरज नाही. तुम्ही घरीच बनवा हॉटेलमधले सारखे मऊ लुसलुशीत एकदम कुरकुरीत नान. सर्वजण एक जास्तच खातील. तर सर्वात अगोदर मैदा घ्यायचा मोजून. मी 2 कप मैदा घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्याला छानपैकी चाळून घ्यायचं. म्हणजे मैद्यामध्ये जे काही छोट्या-छोट्या गाठी असतात त्या निघून जातात. आता याच्यानंतर 2 वाटी मैद्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतला आहे आणि त्यामध्ये बटर टाकलं आहे. आता याला सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि अलगदपणे पीठ मळून घ्यायचं. आता वरती थोडं बटर टाकून त्याला आणखीन आपण छानपैकी मळून घ्यायचं. कमीत कमी 10 मिनिटे आपण याला मळून घ्यायचं आणि आता आपलं पीठ एकदम रेडी झालेलं आहे. आता याला रेस्टला ठेवायचं. नान बनवण्यासाठी पीठ आपलं एकदम मऊ पाहिजे. जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. एकदम मीडियम पाहिजे. तर यावरती एक कॉटनचा कपडा ठेवला आहे आणि त्यावरती प्लेट झाकून घेतली होती. अर्धा तास याला ठेवलं होतं रेस्टसाठी. तर फायनल आपलं पीठ असं एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालं आहे. तुम्ही पाहू शकता. आता याला आणखीन एकदा मी छान याची हवा बाहेर काढून मस्तपैकी मळून घेत आहे. अशाच पद्धतीने सेम तुम्हीसुद्धा करा. खूप छान तुमचे नान होतील. तुम्ही मला येऊन कमेंटमध्ये सांगाल की खरंच ताई आमचे नान खूप छान झाले आहेत. आणि आता आपण याला फायनली लाटून घेणार आहोत. पोलपाटवरती थोडंसं पीठ स्प्रेड करायचं. आपण मैदाच घेतला आहे आणि त्यावरती अंड्या आकाराचे ओल आकाराचे नान आपण लाटून घ्यायचे आहेत. हॉटेलमध्ये सेम असेच असतात आणि आपल्याला हॉटेलसारखे बनवायचे आहेत. गोल साईजचे सुद्धा बनवतात ज्याला जसे पाहिजे तसे, पण आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल. तर मी ओल आकाराचे म्हणजेच अंड्या आकाराचे लाटून घेतले आहे. त्यावरती थोडीशी चॉप केलेली कोथिंबीर टाकली आहे आणि काळे तीळ मी यावरती टाकले आहेत. नान म्हटलं की काळे तीळ तर पाहिजेच आपल्याला. काळ्या तिळाशिवाय नान आपले परफेक्ट होणारच नाही. तर आता मी याला पलटी करून घेतला आहे आणि याच्यावरती थोडंसं वॉटर मी स्प्रेड करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला हे तव्यावरती टाकल्यानंतर हे चिटकवायचे आहेत. तर आपलं नान रेडी झालं आहे आणि याला मी तवा गरम करून ठेवला होता. त्याच्यावरतीच त्याला टाकून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा तवा जो आहे तो आपल्याला पलटी करायचा आहे. म्हणजे नान आपले एकदम छानपैकी परफेक्ट शेकतील. याला आपल्याला चपातीसारखं आलटी-पलटी करायचं नाही. उलटा तवा करून आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती याला भाजून घ्यायचं आहे. थोडं लो हाय करायचं आहे, करपवायचं नाही. तर तुम्ही पाहू शकता किती छान मस्तपैकी आपला नान भाजला गेला आहे. एकदम परफेक्ट. आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने. यावरती सुद्धा मी काळे तीळ टाकले आहेत, कोथिंबीर टाकली आहे आणि यालासुद्धा मी भाजून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हॉटेलसारखे आपले नान तयार झाले आहेत. याच्यावरती तुम्ही आता बटरसुद्धा लावू शकता खायच्या अगोदर. बटर लावल्याने याची चव आणखीन अप्रतिम जास्त छान होते. तर यासाठी तुम्ही बटर लावून घ्या म्हणजे आणखीन चव वाढेल. आणि यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी किंवा पनीरची भाजी, चिकन जे हवी ती भाजी तुम्ही खाऊ शकता. ग्रेव्हीची भाजी खूप जास्त टेस्टी अमेझिंग लागते. तर फायनली आपले नान रेडी झालेले आहेत. खूप छान दिसत आहेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, एकदा नक्की करून पहा. खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. एकदम हॉटेलमध्ये जेवण केल्यासारखंच तुम्हाला अनुभव येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तर हे नान खूप जास्त आवडले. मी आता जेवण करून घेते. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.